जानकी आहे ना, ती सुमित्राला रमावतीला आणायला गेली आहे। तुझ्यामुळेच माझा नवरा माझ्यापासून दुरावला। जानकीला जर काही झालं ना तर मी तुम्हाला साहेब मी रमावतीमध्येच आहे, काळजी करू नका। तिला कुठल्याही कुटुंबाने किंवा समाजाने नाही नाकारलेलं, तिला तिच्या जन्मदात्या बापाने नाकारलंय। आत्याबाई, काय झालं? आत्याबाई, तुम्ही काय एवढी काळजी करताय? तुम्ही जेवून घ्या बघू, नाहीतर थांबा, माझंही जेवायचं बाकी आहे, आपण एकत्रच बसूया। नाही नको, आत्ता नको। सुमित्रा आणि जानकी येत आहेत, त्या आल्या की सगळ्या बरोबरच बसू। काय? सुमित्रा आणि जानकी एकत्र? आलं लक्षात, जानकी सुमित्राला आणायला गेलीये ना? पण आत्याबाई, जानकीने या प्रकरणात लक्ष घातलं पाहिजे? म्हणजे? नाही म्हणजे ती आता आणायला गेलीये आणि सुमित्रा तिच्यासोबत परत येणार, हे परशु भाऊजींना कितपत आवडेल? नाही म्हणजे जानकीबद्दल परशु भाऊजींचं मत तसं काही चांगलं नाहीये, आणि सुमित्राबद्दल तर अजिबातच नाही। म्हणजे त्यामुळे विचारते, हे कितपत योग्य आहे? तुला काय वाटतं? तुझं काय मत आहे ते सांग ना। परशु काय म्हणेल, परशुला काय वाटेल हे सांगायची काही गरज नाहीये। हे बघा, म्हणजे मला असं वाटतं की परशु भाऊजींना हे अजिबात आवडणार नाही, आणि त्यावरनं घरात जे काही वाद होतील ते वाद मिटवता मिटवता तुमच्याच नाकी नऊ येतील। आम्हाला काय, आम्ही कुंपणावर बसून फक्त तमाशा बघणार। मुळात हा तमाशा नाहीये, हा घरगुती वाद आहे जो चर्चेनंतर सुटू शकतो, जर कोणी त्याला खत पाणी घातलं नाही तर। मी काय म्हणते हे लक्षात आलं असेल ना तुझ्या? हो ना, पण मी याला सल्ला समजायचा का टोमणा? टोमणाच म्हण, कारण तुला सल्ला द्यायची माझी इच्छा नाही। आत्याबाई, मला तुमच्याबद्दल काहीतरी चांगलं वाटलं, या घराबद्दल चिंता वाटली, म्हणून, फक्त म्हणून मी तुमच्याशी बोलायला आले। आणि तसं बघायला गेलं तर माझा या सर्व घटनांशी काडीचाही संबंध नाही। तेच म्हणतेय मी, या सगळ्याशी तुझा काहीही संबंध नाही, आणि तो तसाच राहू दे। उगीच परशुला काय वाटेल, सुमित्राला काय वाटेल, जानकीने केलं ते बरोबर आहे की नाही, किल्लेदारांच्या घराण्यावर त्याचा काय परिणाम होईल याचा विचार तू करू नकोस। आत्याबाई, मला फक्त एवढंच वाटतं की परशु भाऊजी आणि सुमित्राचा हा वैयक्तिक प्रश्न आहे। या घरात कुठलाही प्रश्न वैयक्तिक नसतो। किल्लेदारांच्या घरात प्रत्येक प्रश्न हा प्रत्येक किल्लेदाराचा असतो। घरातली मोठी सून या नात्याने जानकी तिला आणायला गावाला गेली आहे। खरं तर हे सगळं मला तुझ्याकडून अपेक्षित होतं। हो का? म्हणजे अजूनही तुमच्या माझ्याकडून काही ना काहीतरी अपेक्षा आहेतच का? हो, मुख्य अपेक्षा ही की तू घरातल्या कुठल्याही गोष्टीत सहभाग घेऊ नकोस, त्यातच त्या घराचं, तुझं आणि आम्हा सगळ्यांचं भलं आहे, कळलं? ठीक आहे, जशी तुमची इच्छा। पण आत्याबाई, मला असं वाटतं की जानकीच्या तिथे जाण्याने घरात जे काही वादळ निर्माण होणार आहे ना, त्यात आपल्या सगळ्यांची वाताहात होईल। तुमच्या लक्षात आलंय, आणि बहुधा जानकीच्याही। अहिल्या, मला वाटतं तू आता इथून जा। माझी अस्वस्थता कमी करायला आलेली नाही आहेस तू, ती वाढवायला आली आहेस हे कळतंय मला। आणि या घराबद्दल तुला जी कळकळ निर्माण झाली आहे ना, त्याबद्दल धन्यवाद। जा तू।
आज पुन्हा माझ्या हातातून निसटून गेली ती. त्या जानकीला नुसतं बघितलं किंवा तिचा विषय जरी निघाला ना तरी संताप डोक्यात जातो माझ्या. डोळे बंद केले की आईचा चेहरा दिसतो. हे बघ, आता आपल्याला वेळ वाया घालवून चालणार नाहीये. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. एकदा निसटली म्हणून ती काही कायमची निसटलेली नाहीये बाबा. ते कुठल्या तरी पुस्तकात लिहिलंय नाही का, अपयश ही यशाची पहिली पायरी असते. पुण्यांदा गावली की नाही सोडायचीच नाही तिला. त्या वाकणीसला काय परमेश्वर येऊन सांगतो का की आपण असं करणार आहोत? दोन्ही वेळेला त्या वाकणीस मुळडा उधळलाय. या सगळ्या कारस्थानामध्ये त्या वाकणीचा सुद्धा खूप मोठा हात आहे. त्यालाही नाही सोडणार आहे मी. जाऊ दे. थंड घे थंड घे घे. 2 घोट ढगल घाशा खाली म्हणजे थंड होशील. घे घे द्यायचे लहान द्यायचे. घे घे अरे घे बाबा. गोसावी, मला आत्ताच्या आत्ता हत्यार हवंय. हे बघ, माझ्याकडे आत्ता जर हत्यार असतं ना, वाकणीस, सुभान आणि ती जानकी तिघांनाही संपवलं असतं मी. तुला हत्यार कशा पाहिजे या? मी आहे की तुझं हत्यार. वापर मला पाहिजे तसा. झोप आता झोप झोप. बघ, तू मला हत्यार देणार आहेस का नाही? तुझ्या हातात हत्यार देणं म्हणजे माकडाच्या हातात कोलीत देण्यासारखं झाले. जा झोप जा. उगा पीर पीर करू नको. जा झोप र बाबा. उठ. वहिनी साहेब, येऊ मी आता? अहो का? आता आलाच तर चहा कॉफी काहीतरी घेऊन जा ना, मी टाकते पटकन. नाही नको, साहेबांना भेटायचंय मला. प्रवासामध्ये बाळाला काही त्रास तर नाही ना झाला? नाही नाही, गाडी चालू झाली आणि झोपून गेली. वाकणीस काका, आता आम्ही सुखरूप पोचलो. आता तरी तुमची काळजी मिटली ना? अहो माझं सोडा, माझ्यापेक्षा साहेबांना जास्त चिंता होती. त्यांनीच तर मला पाठवलं तिकडे. बरं, येऊ मी आता? येतो. मला आज जायला भीती वाटतेय. यांनी बाळाचं काही बरं वाईट केलं तर? मी आहे ना. चल. जाऊ नको.
तू जाऊ नकोस राज सोड मला हवे सोड. आलात ग वाटच पाहत होते. आलं ग माझ्या पिल्लू घरी. शाबास जानकी शाबास. इथे परत का आली तू? मी घेऊन आलीये तिला. तरी आईला मला म्हणालीच होती तू आम्हाला सुखी करायचं काय ठेका घेतलास काय ग? मला तुम्हाला एकत्र पाहायचंय. काय गे तू काय स्वतःला बाबू गेनू समजते काय? कोणाच्या पण संसारावर दुःखाचा ट्रक आला की चालली मध्ये अडवायला. अगं बाई तू आहेस तरी कोण? ती या घराची मोठी सून आहे. तू आहेसच का? तू म्हणजे ना या घराण्याची जणू लेडी भीष्माचार्यच आहेस. जरा का पांडव दुःखामध्ये सापडले की आली आणि आपल्या वयाची ढाल करून वाचवायला लागली त्यांना. ही असली घाणेरडी सवय आहे तुला. तुझ्या सवयी तू बदलल्यास तर माझ्या सवयी मी बदलीन. आज झाला तमाशा. ही घाण जिथनं कुठनं आणली ना तिथं नेऊन परत टाकून या. चला. तसं तर तुझा जन्म झाला ना तेव्हा सुद्धा तू अनावरस म्हणून तुलाही आम्ही उकिरड्यावरच फेकायला हवं होतं. अगं तुझ्या भावानं जन्माला घातलंय मला तेव्हा त्यानं विचार करायचा होता आवरस आहे का अनावरस आहे त्याचा. आता तुझा भूतकाळ जाऊ देत. अरे पण ही झालेली मुलगी तर तुझीच आहे ना. मग तिला का असं वाऱ्यावर सोडतोयस? काय पुरावा काय? पुरावा काय ही पोरगी माझी असल्याचा? मी गावात गेलो तेव्हा चिकटली हरामी मला. यायला मी जाण्याच्या आधी कोणाला चिकटली असेल कोणाच ठाऊक. काय पुरावा काय? पुरावा काय? पुरावा काय पोरगी माझी असल्याचा? मी गावात गेलो तेव्हा चिकटली हरामी मला. मी जाण्याच्या आधी कोणाला चिकटली असेल कोणाच ठाऊक. आता ये बोल की आता का दात खेळ बसली तुझी? परशु आता एक शब्दही बोलू नकोस. का शब्द नाही अख्खा निबंध वाचायचा आहे मला. या हरामीच्या बापानं त्या थेरड्यानं मला सांगितलं होतं म्हणे शंभू महादेवाचा अवतार जन्माला येणार आहे आणि पदरात पडली तोंड. झालं परशुदादा. इतके दिवस वयाचं भान ठेवून तुमची लाज नाही काढली पण आता बास. शंभू महादेवाचा अंश काय फक्त पुरुषात असतो? आदिमाया सुद्धा शंभू महादेवाचा अर्ध रूपच मानलं जातं. आणि तुम्हाला जन्माला घालणारी बाईच होती ना? त्या झाडाच्या ढोलीत जन्माला आलात तुम्ही. जानकी सुनीताई तुझ्या चारित्र्यावर संशय घेण्यापर्यंत यांची मजल गेली. त्यामुळे आता पास झाली. देवब्राह्मणांच्या साक्षीने यांच्या नावाचं कुंकू लावून तुझ्या घरात आली आहेस ना? मग आता तू ठरवेपर्यंत या घरातून तुला कोणी हलवणार नाही. आणि ज्याच्यात हिंमत असेल ना त्याने हलवून दाखवा. चॅलेंज देते तू?
चिमुरडी मला चॅलेंज देते. वर्षो तुझी हिम्मत कशी झाली या घराच्या सुनेवर हात उगारायची? तुझ्या बायकोनच खाजून खरूच काढली. मी आधीच सांगितलं होतं ही म्हैस माझ्या गोट्यात असता कामा नये. याआधी 10 वेळा सांगितलंय, पण बहुधा तुझे कान फाटले होते म्हणून पुन्हा एकदा सांगतोय. तुझ्यापेक्षा या घरावर तिचाच जास्त अधिकार आहे. आता शंका नाही, मला खात्रीच वाटायला लागली. हिच्यावर तुझाच जास्त अधिकार आहे. हर्षो, अरे काय आहे तुझं वागणं? बस झालं, आता मी कोणाचं ऐकणार नाही. एकतर या घरामध्ये ही घाण राहील, नाहीतर मी राहील. बरं झालं स्वतःच्याच तोंडाने बोललास ते. म्हणजे खूप आधीच करायला हवं होतं हे. इतके दिवस जिच्यामुळे तू वाचलास तिच्याच मुळावर उठलायस तू. अरे तुझ्या आईने आणलंय मला या घरात. तिची चूक झाली. या घाणेरड्या रक्ताला तिने या घरात थारा दिला. पण आता ती चूक परत करणार नाही मी. निघ इथून, निघ. तुला इथून बाहेर पडल्यावरच कळेल किल्लेदार या नावाची किंमत काय ते. बाहेर कुत्रा सुद्धा विचारणार नाही तुला. भाऊजी, शब्द मागे घ्या. मी पदर पसरते तुमच्या पुढे. अगं, ज्याच्यासाठी तू पदर पसरतेस त्याला किंमत आहे का तुझी? तेच या घरात नसतील तर मला या घरात काय किंमत राहील? कीव येते परशू तुझी. इतकी सोन्यासारखी बायको असून तू असं का वागतोस? तुला तिची किंमत नसेल रे, पण मला तिचा मान ठेवावाच लागेल. म्हणून, केवळ म्हणून तुला सोडतोय परशू. पुन्हा जर का तिला किंवा तिच्या बाळाला त्रास दिलास तर सरणावर जाळण्यासाठी सुद्धा तुझा देह शिल्लक राहणार नाही. ये. शिव, घरी आली ना? दमली का? दमली? झोपून जा तर शांतपणे. जानकी, हो का? सुमित्रा,
मला माफ कर जानकी, माझं चुकलं ग. असं काय बोलते? मी तुला धाकट्या बहिणीसारखी आहे ना. उद्या जर माझ्या बाबतीत असं काही घडलं असतं तर तू पण तेच केलं असतंस. पण तुझ्यावर जेव्हा असे प्रसंग आले तेव्हा मी माझी नवऱ्याची बाजू घेण्याच्या नादात तू बरोबर असूनही तुला चुकीचं ठरवलं. नवऱ्याची बाजू घेण्यासाठीच हे सगळं केलं ना, मग सगळं माफ. तू कुणाला समजूतदारपणा कुठून शिकलीस तू हे सगळं? तुझ्याचकडून तर शिकलीये. या घरात तुझी मी सोबतीण म्हणून आले ना. जेव्हा जेव्हा माझ्यावर असे प्रसंग आले तेव्हा नुसतं मला सावरून घेतलंस, सांभाळून घेतलंस. गेले काही दिवस मी तुझ्याशी जे काही वागले ना त्यासाठी देवही मला कधी माफ करणार नाही. तो विषय आता बास, नको बोलू त्यावर. तू झोप आता. जीवला पण झोपलं पाहिजे. दिवसभर खूप दगदग झालीये तिची. अगं वेळेआधीच बाळ येते, काळजी घ्यायला हवी ना.